जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो, हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन तो म्हणजे एफ, कंप्लीट द टेबल, सविस्तर सॉल्व करणार आहे. बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कंप्लीट द टेबल. टेबल तुमच्याकडे दिलेले आहेत, ते टेबल कंप्लीट करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, ते आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. टेबल तुमच्याकडे कशा पद्धतीने दिलेला आहे बघा, इन्कम, एक्सपेंडिचर आणि सरप्लस किंवा डेफिसिट. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आपण शाळेला टॅली करत होतो, त्यावेळेला इन्कम साईड ही एक्सपेंडिचर साईडपेक्षा जास्त आली तर आन्सर आपलं कशा पद्धतीने येतं तर सरप्लस तो असतो. जर एक्सपेंडिचर साईड इन्कम साईडपेक्षा जास्त असेल तर काय आन्सर येतं तर डेफिसिट वर्तवला जातो किंवा डेफिसिट आपण काढतो. त्याच पद्धतीने हे टेबल आपल्याला कंप्लीट करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इन्कम साईडला 10,000 त्यांनी दिलेला आहे, एक्सपेंडिचर साईडची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. सरप्लस किंवा डेफिसिटच्या कॉलममध्ये त्यांनी आन्सर डायरेक्टली दिलेला आहे. बघा 5,000 हा काय आलेला आहे तर डेफिसिट आलेला आहे. आपल्याला माहिती आहे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना जर इन्कम साईड एक्सपेंडिचर साईडपेक्षा कमी आली तर प्रॉब्लेममध्ये काय येत असतोय तर डेफिसिट येत असतोय. बघा या ठिकाणी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. बघा इन्कम साईड तुमच्याकडे किती दिलेला होता, 10,000 होता. आपल्याला एक्सपेंडिचरची अमाऊंट काढायची आहे. आपण कशा पद्धतीनं काढतोय तर इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल्स टू आन्सर त्यांनी किती दिलेलं आहे 5,000. पण काय दिलेलं आहे तर डेफिसिट दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की इन्कम साईडपेक्षा एक्सपेंडिचर साईड ही जास्त असणार आहे. कितीने जास्त असणार आहे लक्षात घ्या. आन्सर तुमच्याकडे दिलेलं आहे 5,000 डेफिसिट म्हणजे 10,000 मायनस 15,000 हे याचा आन्सर असणार आहे. कारण एक्सपेंडिचर साईड ही इन्कमपेक्षा काय दाखवलेले त्यांनी जास्त दाखवलेलं आहे, त्याशिवाय 5,000 एवढा डेफिसिट येणार नाही. त्यामुळे आन्सर तुमचं काय असणार आहे या ठिकाणी 15,000 हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, इन्कम कॉलममध्ये त्यांनी 8,000 सांगितलेलं आहे, एक्सपेंडिचरची अमाऊंट काढण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि सरप्लस किंवा डेफिसिटच्या कॉलममध्ये 4,000 सरप्लस दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे इन्कम साईड जर एक्सपेंडिचर साईडपेक्षा जास्त आली तर संस्थेला काय होत असतोय सरप्लस होत असतंय. किती सांगितलेलं आहे त्यांनी 4,000. कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. सेकंड इन्कम त्यांनी दिलेला आहे किती 8,000 मायनस एक्सपेंडिचरची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. सरप्लस त्यांनी सांगितलेलं आहे किती सरप्लस आलेलं आहे बघा 4,000 सरप्लस आलेलं आहे. म्हणजे एक्सपेंडिचरची अमाऊंट आपली किती निघणार इथं, कारण इन्कम साईड ही एक्सपेंडिचरपेक्षा जास्त आलेली आहे, त्याशिवाय 4,000 सरप्लस येणार नाही. त्यामुळे एक्सपेंडिचर साईडची अमाऊंट किती येणार आहे 4,000. आन्सर तुमचं काय असणार आहे 4,000 हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा इन्कम साईडला त्यांनी कॉलममध्ये काही दिलेलं नाही, एक्सपेंडिचर साईडला 15,000 दिलेलं आहे, सरप्लस त्यांनी सांगितलेलं आहे 8,000. याचा अर्थ इन्कम साईड एक्सपेंडिचर साईडपेक्षा जास्त असणार आहे, त्याशिवाय सरप्लस त्यांनी 8,000 दिलेला नाही आहे. त्यामुळे 15,000 प्लस 8,000 अमाऊंट किती यायला पाहिजे इन्कम साईडला 23,000. बघा कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी करून बघायचं आहे. 23,000 मायनस 15,000 म्हणजे सरप्लस किती यायला पाहिजे 8,000 एवढा यायला पाहिजे. बघा कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतोय. इन्कम बाजू आपल्याला काढायची, एक्सपेंडिचर साईड किती दिलेलं आहे 15,000 दिलेलं आहे. सरप्लस त्यांनी सांगितलेलं आहे किती सांगितलेलं आहे तर 8,000. म्हणजे एक्सपेंडिचरपेक्षा इन्कमची बाजू काय असणार आहे नक्कीच जास्त असणार आहे. म्हणजे 15,000 प्लस 8,000 किती आले 23,000. राईट आन्सर बघण्यासाठी 23 मायनस 15,000 केले की 8,000 सरप्लस एवढा यायला पाहिजे.
नेक्स्ट आहे बघा, इन्कम साईडला 7,500 दिलेला आहे, तर एक्सपेंडिचर साईडला 9,000 दिलेला आहे. सरप्लस येणार आहे की डेफिसिट येणार आहे तो आपल्याला काढण्यासाठी सांगितलेला आहे. बघा आपल्याला माहिती आहे इन्कम साईड एक्सपेंडिचर साईडपेक्षा कमी असेल तर संस्थेला काय होतं आहे, डेफिसिट येतोय. फक्त डेफिसिट किती येतोय हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. बघा या ठिकाणी 4 क्वेश्चन, इन्कम किती दिलेला आहे 7,500 मायनस एक्सपेंडिचर किती दिलेलं आहे 9,000. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की एक्सपेंडिचर साईड ही इन्कम साईडपेक्षा काय आलेली आहे, जास्त आलेली आहे. कितीनी जास्त आलेली आहे बघा 1,500, म्हणजे संस्थेला काय झालेलं आहे, डेफिसिट झालेला आहे. आन्सर त्याचं काय येईल 1,500 एवढं आन्सर त्याचं येईल. बघा 1,500 डेफिसिट येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे इन्कम साईडला 15,000 त्यांनी दिलेला, एक्सपेंडिचरला 11,300. बघा एक्सपेंडिचर साईड इन्कम साईडपेक्षा काय आहे, कमी आहे. कितीनी कमी आहे म्हणजे काय झालेलं आहे, संस्थेला सरप्लस झालेला आहे. किती झालेला आहे बघा 3,700. 15,000 मायनस 11,300 आन्सर किती येते 3,700, म्हणजे सरप्लस आलेला आहे. कारण इन्कम साईड ही काय आहे, एक्सपेंडिचर साईडपेक्षा काय आलेली आहे, जास्त आलेली आहे. बघा कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं आहे. 15,000 मायनस 11,300, एक्सपेंडिचर साईड कमी दिलेलं आहे इन्कम साईडपेक्षा, म्हणजे कितीनी कमी दिलेलं आहे 3,700. हा एवढा सरप्लस येणार आहे. त्यामुळे राईट आन्सर काय आपलं 3,700. नेक्स्ट सब क्वेश्चन दिलेला आहे बघा त्यांनी, सॅलरी पेड ड्युरिंग द इयर. टोटल अमाऊंट तुमच्याकडे दिलेला आहे, प्रीपेड किंवा आउटस्टँडिंग दिलेलं आहेत, अमाऊंट दिलेले आहेत. या ठिकाणी एक्सपेंडिचर फॉर द इयर, एक्सपेंडिचर दिलेले आहेत त्या इयरमधले. आपल्याला माहिती आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण प्रीपेड जेवढे एक्सपेन्सेस किंवा इन्कम असतील ते आपण काय करत होतो, लेस करत होतो. आउटस्टँडिंग जेवढे एक्सपेन्सेस किंवा इन्कम दिलेले असतील ते आपण काय करतोय तर ॲड करतोय. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. टोटल अमाऊंट तुमच्याकडे किती दिलेलं आहे बघा 1,100. प्रीपेड अमाऊंट तुमच्याकडे दिलेलं आहे 100, म्हणजे आन्सर आपल्याला लगेच लक्षात येईल की 1,100 मायनस 100 आन्सर किती येणार आहे 100. एवढी अमाऊंट काय येईल एक्सपेंडिचरची येईल. कारण संबंधित पॉईंटमध्ये जर प्रीपेड काय दिले असतील तर ते आपण लेस करून मग आउटरला अमाऊंट घेत होतो. सेकंड आहे 2,700 एवढी टोटल अमाऊंट दिलेली आहे. प्रीपेड त्यांनी दिलेले नाही आहेत, ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. एक्सपेंडिचरची अमाऊंट त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे. किती दिलेले आहे बघा 2,000 दिलेली आहे. याचा अर्थ काय तर 2,700 मायनस 200 आपल्याला करावे लागतील, म्हणजे आन्सर आपलं किती येईल तर 200 एवढी अमाऊंट येईल. बघा कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं आहे. सेकंड फर्स्ट आपण काय केला 1,100 मायनस 100 आन्सर किती आलं आपलं, प्रीपेड आपण लेस करतोय 1,000 एवढं आपलं फर्स्टचं आन्सर आलेलं आहे. सेकंड होता तो म्हणजे अमाऊंट त्यांनी दिलेली आहे बघा, टोटल अमाऊंट 2,700. प्रीपेड त्यांनी काढण्यासाठी सांगितलेले होते, डायरेक्टली अमाऊंट एक्सपेंडिचरची दिलेली आहे बघा 2,000 एवढी. 2,000 मायनस 2,700 आन्सर किती आलं 700 एवढे प्रीपेडचे आले. हे आपलं राईट आन्सर असणार आहे. थर्ड आहे तो म्हणजे 8,250 एवढी अमाऊंट दिलेली आहे. प्रीपेड त्यांनी सांगितलेत काढण्यासाठी, डायरेक्टली एक्सपेंडिचरची अमाऊंट दिली 6,650 एवढी अमाऊंट त्यांनी दिलेली आहे बघा. 8,250 प्रीपेडची अमाऊंट आपल्याला काढण्यासाठी सांगितलेलं आहे 6,650, म्हणजे 8,250 मायनस किती केल्यानंतर एवढी अमाऊंट येते, किंवा 8,250 मायनस 6,650 किती आले बघा 1,600 एवढी प्रीपेडची अमाऊंट येते बघा. कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी करून बघायचं आहे. 8,250 मायनस किती केल्यानंतर 6,650 येत आहेत, तर 1,600 एवढी अमाऊंट लेस केल्यानंतर 6,650 एवढी अमाऊंट आपली येते. नेक्स्ट आहे फोर्थ, तो म्हणजे 1,200 एवढी अमाऊंट तुमच्याकडे दिलेली आहे. आउटस्टँडिंग त्यांनी सांगितलेले आहेत बघा
200 आउटस्टँडिंग दिलेलं आहे. एक टोटल एक्सपेंडिचरची अमाऊंट आपल्याला काढायची आहे बघा. प्रीपेड आपण लेस करतोय, आउटस्टँडिंग आपल्याला ॲड करावे लागणार आहेत. 1200 प्लस 200 टोटल अमाऊंट किती आली 1400. आन्सर आपलं किती असणार आहे बघा, या ठिकाणी आन्सर 1600. त्यानंतर 1200 आउटस्टँडिंगचे 200 प्लस केल्यानंतर आन्सर आपलं किती येणार आहे 1400 एवढं आन्सर येईल बघा. 4चं 1200 प्लस करावे लागणारे आउटस्टँडिंगचे आपल्याकडे किती दिलेले होते 200. टोटल अमाऊंट 1400 एवढी एक्सपेंडिचरची येईल. नेक्स्ट आहे 5 म्हणजे टोटल अमाऊंट त्यांनी आपल्याला काढण्यासाठी सांगितलेलं आहे. आउटस्टँडिंगचे त्यांनी दिलेले आहेत 600. त्यानंतर डायरेक्टली एक्सपेंडिचरची अमाऊंट देखील त्यांनी दिलेली आहे 5100. बघा कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. 600 मध्ये किती मिळवल्यानंतर 5100 एवढी अमाऊंट यायला पाहिजे बघा. किती मिळवल्यानंतर 600 प्लस 4500 म्हणजे 4500 प्लस 600 किती अमाऊंट यायला पाहिजे 5100. म्हणजे आपला आन्सर किती असणार आहे 4500. हे आपलं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे टोटल त्यांनी दिलेली आपल्याकडे बघा 1800 आउटस्टँडिंगचे त्यांनी काढण्यासाठी सांगितलेले आहेत. डायरेक्टली एक्सपेंडिचरची अमाऊंट त्यांनी टोटल दिलेली आहे 2200 एवढी रक्कम दिलेली आहे. म्हणजे बघा आउटस्टँडिंगचे कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करतोय. 1800 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याकडे 2200 एवढी रक्कम येणार आहे. तर किती मिळवावे लागतील तर 400. 1800 प्लस 400 इज इक्वल्स टू 2200 एवढी रक्कम आपल्याकडं येते बघा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड सब क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. रेंट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. बघा या ठिकाणी टोटल रिसिव्ड अमाऊंट दिलेली आहे त्यांनी या कॉलममध्ये. सेकंड कॉलममध्ये रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स और ॲक्रूड पण दिलेले आहेत त्यांनी. प्रीपेड आणि रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्यानंतर ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग त्यांनी दिलेले आहेत. इन्कम फॉर द इयरचा देखील कॉलम दिलेले आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन 1300 त्यांनी टोटल प्राप्त झालेली रक्कम दिलेली आहे. रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती दिलेले आहेत 200 दिलेले आहेत. आपल्याला इन्कम काढायचे आहेत. कशा पद्धतीनं आपण काढतोय बघा. रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपण संबंधित पॉईंटमधून काय करत होतो तर लेस करत होतो बघा. या ठिकाणी कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करते मी. थर्ड सब क्वेश्चन किती दिलेली अमाऊंट टोटल 1300 त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती अमाऊंट दिलेली आहे बघा 200 अमाऊंट एवढी दिलेली आहे. मायनस आपल्याला लेस करावे लागणार आहे. टोटल अमाऊंट किती आली 1100 एवढी अमाऊंट राईट आन्सर असणार आहे. किती अमाऊंट असणार आहे 1100. कशा आले 1300 मायनस 200. सेकंड आहे तो म्हणजे टोटल रिसिव्ड आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावे लागतील. रिसिव्ड इन ॲडव्हान्स त्यांनी दिलेले आहेत 400. टोटल इन्कम किती राहिलेला आहे तर 1400 त्यांनी सांगितलेलं आहे बघा. किती अमाऊंट इथं येईल तर 400 मायनस किती केल्यानंतर 1400 येतील. रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपण लेस करून घेतोय बघा. सेकंड क्वेश्चन थर्ड मधील रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती सांगितलेले आहेत त्यांनी तर 400 सांगितलेले आहेत. डायरेक्ट रिसिव्ड किती झालेले आहेत 1400. म्हणजे किती मायनस केल्यानंतर 1400 या ठिकाणी येणार आहेत. प्लस केल्यानंतर बघा 1400 प्लस 400 किती येतील तर 1800 एवढं राईट आन्सर असणार आहे. विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे बघा. 1800 मायनस 400 किती आले 1400 एवढा आन्सर येईल. नेक्स्ट आहे तो म्हणजे 2650 एवढी अमाऊंट दिलेली आहे रिसिव्ह झालेलीची. रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपल्याला काढायचे आहेत
त्यानंतर इन्कम त्यांनी सांगितलेत किती 2000 दिलेले आहेत या ठिकाणी बघा. किती लेस केल्यानंतर म्हणजे रिसिव्ड इन ॲडव्हान्सची किती अमाऊंट लेस केल्यानंतर 2000 एवढी अमाऊंट येते. थर्ड बघा टोटल रिसिव्ड किती झालेले आहेत 2650. 2000 एवढी काय सांगितलेलं आहे त्यांनी इन्कमची अमाऊंट सांगितलेलं आहे. किती लेस केल्यानंतर 2000 एवढा आन्सर येईल बघा. 2650 मायनस 650 हे काय असणार आहे राईट आन्सर असणार आहे. बघा या ठिकाणी आन्सर आपल्याला लिहायचं राहिलेलं आहे 1800. 2650 म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर किती येते 650. त्यानंतर 4 नंबरचं बघा टोटल रिसिव्ड आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहेत. काय सांगितले आहेत ॲक्रूड सांगितले आहेत. ॲक्रूड मीन्स आउटस्टँडिंग किती सांगितले आहेत 290. टोटल इन्कम त्यांनी सांगितलेलं आहे 3190 एवढी अमाऊंट त्यांनी सांगितलेले आहेत बघा. ॲक्रूड मीन्स आउटस्टँडिंग लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. बघा या ठिकाणी ॲक्रूड त्यांनी किती सांगितलेले आहे 290. डायरेक्टली इन्कम त्यांनी किती सांगितलेलं आहे 3190. म्हणजे 290 मध्ये किती मिळवावे लागतील त्यावेळेला ते आन्सर 3190 येईल. तर किती मिळवावे लागतील 2900 हे राईट आन्सर असणार आहे. 2900 प्लस 290 इज इक्वल्स टू 3190 एवढी अमाऊंट येईल. बघा या ठिकाणी अमाऊंट टोटल रिसिव्ड किती 2900 एवढा राईट आन्सर येईल. सेकंड आहे तो म्हणजे 1700 टोटल रिसिव्ड अमाऊंट दिलेलं आहे. ॲक्रूड त्यांनी कॅल्क्युलेशन करण्यासाठी सांगितलेले आहेत. डायरेक्टली इन्कम त्यांनी दिलेलं आहे 2150. बघा ॲक्रूड किंवा ॲक्रूडलाच आपण आउटस्टँडिंग असं म्हणतोय. आउटस्टँडिंग आपण प्लस करत असतोय. 1700 त्यांनी अमाऊंट सांगितलेली आहे. 1700 किती प्लस केल्यानंतर 2150 हे आन्सर येणार आहे. तर 450 एवढे 1700 मध्ये प्लस केल्यानंतर 2150 एवढं आन्सर येईल. म्हणजे राईट आन्सर आपलं काय असणार आहे तर 450 हे काय असणार आहे राईट आन्सर असणार आहे. सेकंड आहे टोटल रिसिव्ड दिलेला आहे 2600. ॲक्रूड त्यांनी सांगितलेलं आहे 500. म्हणजे टोटल इन्कम आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा 2600 प्लस 2600 किती प्लस सांगितलेलं आहे त्यांनी 500. टोटल अमाऊंट आपल्याकडे किती आली 3100. म्हणजे राईट आन्सर आपलं 3100 ही टोटल इन्कमची रक्कम आपल्याला कॅल्क्युलेट त्यांनी करण्यासाठी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना जे काय ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड किंवा कंप्लीट द टेबलमध्ये कोणतेही डाऊट असतील कोणतेही कमेंट असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.